अंमलबजावणी आहे का? आज मंदिरामध्ये पंक्ती उठणं चालू आहे, लग्नामध्ये पंक्ती उठणं चालू आहे, वर्ष श्राद्धामध्ये पंक्ती उठणं चालू आहे. पण अन्न खरंच परब्रह्म आहे. त्या अन्नाला आपण नासाडी केली नाही पाहिजे, अन्न वाचवलं पाहिजे, पोटाला लागते तेवढं खाल्लं पाहिजे. पण अन्न हे उष्ट टाकलं नाही पाहिजे, अन्न हे कचऱ्यामध्ये गेलं नाही पाहिजे. मला वाटतं महाराजांच्या 115व्या जयंतीच्या निमित्ताने एवढा जरी संदेश आपण घेतला तर फार मोठे उपकार होते. कारण इथं सुज्ञ मंडळी फक्त तुम्हीच आहात. याचं कारण असं आहे, लाखोचा समाज रस्त्यानं आहे. ओसरीच्या त्या चौकापासून इथे यायचं तर अर्धा तास लागतो, एवढी गर्दी रोज आहे संध्याकाळी. प्रचंड प्रमाणामध्ये माणसाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. पण सुसंस्काराचं लेणं, सुसंस्काराचं बीजारोपण ज्या संत महात्म्याने केलं ते सुसंस्कार आपल्या जीवनामध्ये गणभर व्हावे. आणि म्हणून तुम्ही कीर्तनाला आलेले आहात मंडळी. कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन म्हणजे चला एकदा महाराजाकडे गेले की प्रसादही मिळतो आणि ऐकायला मिळते. एक दिवसाचा स्वयंपाक करायचा वाचतो, याच्यासाठी हे कीर्तन नाही महाराज. कीर्तन हा मन दिल बहलाने की बात नाही, तर मन निरंजन तत्वाला नेण्याकरिता कीर्तन आहे. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. राजा परीक्षितीने 7 दिवसामध्ये महर्षी वेदव्यासांनी सांगितलेलं भागवत शुकाचार्याकडून ऐकलं आणि 7 दिवसामध्ये फैसला करून टाकला. त्याला 50 भागवत ऐकायची वेळ आली नाही. बरोबर आहे ना? महाराजांचे अनेक महात्म्य एक तास उरला फटवांगरायासी भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. आपले रोजही कीर्तन चालू आहेत ऐकणं. पण परिवर्तनाचा जर बारकाईने सूक्ष्म विचार केला तर परिवर्तन मात्र समाजामध्ये दिसत नाही. आणि 115वा जयंती सोहळा जरी असेल तरी सुद्धा रॅकवर ठेवलेले आपले चप्पल आपण जेवण केल्यानंतर आपल्याला मिळतीलच का, अशी शंका आहे महाराज. इकडचं नाही सांगत, आमच्या तिकडचं सांगतो. म्हणजे मंदिरामध्ये आपण कीर्तनाला आलो, या विश्वस्त मंडळीने तुमची चप्पल स्टँडची व्यवस्था केली. पण तरी सुद्धा कीर्तन झाल्यानंतर प्रसाद घेतल्यानंतर आपले चप्पल आपल्याला मिळतील का ही शंका असल्यामुळे मी स्वतःचे चप्पल गाडीत ठेवला होता. मला सांगा आणखी किती दिवस झाल्यानंतर आपण सुधारणार आहोत? बरं, आता चप्पल नेणारी मंडळी ऐका. मी मोठ्या माणसाच्या मुखातून ऐकलं, जी माणसं कीर्तनामध्ये आल्यानंतर चप्पल चोरून नेतात ती माणसं कीर्तनातलं चांगलं घेत नाहीत तर कायमस्वरूपी दरिद्री घेऊन जातात. इथं कुणाला दरिद्री व्हावा असं वाटतं? हात वर करा. मी कीर्तन ऐकून दरिद्री व्हावा असं कुणाला वाटते का? मग इथून पुढे ध्यानात ठेवा, आपली ती आपलीच आणि दुसऱ्याची ती किती त्रास झाला तरी सुद्धा आपली ती, हे ध्यानात ठेवा. हा एकटा जरी संदेश तुम्ही घेतला तरी आजचं कीर्तन सफल झालं. तुम्ही हसला याचा अर्थ तुम्हाला याचं मर्म कळालं. 2025 चा जर विचार केला तर मंडळी परमार्थाला उधाण आलेला आहे. सगळीकडे सत्य, अन्नदान सगळं चालू आहे. पण परिवर्तनाच्या बाबतीचा जर विचार केला तर परिवर्तनाच्या बाबतीत मात्र तो आलेख फार स्लो आहे. याचं कारण का? कबीर जी कहते हैं बोलते हैं मगर करते नहीं, मुंह के बड़े लबाड़, काला मुख हो जाएगा यारो साई के दरबार. आपण असं अंगावर पांघरून घेतलं मंडळी आणि देवाच्या दारात येतो. आता जगाच्या पाठीवरचं हे असं एकमेव व्यक्तिमत्व आहे, याला सगळं कळतं. माझे अंतरीचे तोची जाणे एक. तुम्ही इथं कोणत्या उद्देशाने आला हे सुद्धा त्याला कळतं. पण त्याचं काम आहे महाराज, थकलेल्या, भागलेल्या, पिडलेल्या, आध्यात्मिक तापाने, आधी भौतिक तापाने आणि आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधिदैविक तापाने होरपळलेल्या जीवाला शांतता प्रदान करणं, थोडंसं का होईना सुखाची लालच दाखवणं, हे त्याचं काम आहे त्या परमात्म्याचं. आणि म्हणून तुम्ही आला योगायोगाने ती गोष्ट घडली जाते. तुम्हाला वाटतं माझी फार मोठी गोष्ट घडून गेली, माझ्या फार मोठी देवाची कृपा आहे. पण मंडळी एक ध्यानात ठेवा, तुम्ही ज्या वेळेला सकाम भावनेनं परमात्म्याकडे
मंदिराकडे जातात, ही गोष्ट देवाला आवडत नाही असं संतांचं म्हणणं आहे. ज्ञानोबा एवढे सिद्ध पुरुष होते की त्यांनी भिंत चालवली, रेडा बोलवला, आणखी 1400 वर्षाच्या चांगदेवातला शरणागती करून करण्याकरिता चांगदेव 65 लिहिली. एवढे सामर्थ्यवान असणारे ज्ञानोबा राय त्यांनी पैसाच मिळवायचा असता किंवा जर धन मिळवायचं असतं, जमीन जुमला मिळवायचा असता, तर त्यांना कितीही रुपये मिळवता आले असते, किती अख्ख्या जगावर साम्राज्य केलं असतं. पण त्यातलं त्यांनी काहीच केलं नाही. मंडळी, जगद्गुरु तुकोबारायांचा विचार करा. नवे नवे या महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज जर सोडले तर बाकीच्या संतांच्या वाटेला फक्त अवहेलना आली, उपेक्षा आली, लोकांचा त्रास झाला, लोकांनी दिलेल्या शिव्या आल्या. त्यांनी मात्र समाजाला ओव्या दिल्या, पण समाजाने मात्र त्यांना शिव्या दिल्या. हे सगळं त्यांनी स्वीकारलं, भलं मोठं पोट करून सगळ्यांचे अपराध आपल्या पोटात घातले. पण अत्यंत दुःखाची निवृत्ती व्हावी आणि अखिल मानव जातीला परमानंदाची प्राप्ती व्हावी, हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून संत महात्म्यांनी काम केलं. म्हणजे पहा, या ठिकाणी महाराजांचा 115वा पुण्यतिथीचा सोहळा आहे. आज योगायोगाने ऋषी पंचमी आहे. ब्रह्मदेवाने ज्यावेळेला सृष्टीची निर्मिती केली, आता एकट्या माणसाला एवढी प्रजा निर्माण करता येईल का? नाही. मग त्याने त्याचे 7 मानस पुत्र निर्माण केले, त्याला सप्त ऋषी असं म्हणतात. या सप्त ऋषींनी या जगावर अनंत उपकार केले उपकार सांगू मी काय. तुम्हाला या 7 ऋषीपैकी एकाचं नाव सांगावं लागतं. आता किती लोकांना आपापले गोत्र माहिती आहे, आज आता त्याचा प्रश्न आहे. कारण हे एक तर लग्नातच येतं, नाही तर मग ते नाव भाट जेव्हा नाव लिहितो तेव्हा येतं. बाकी इतर वेळेला आपण काही गरज नाही आपल्याला गोत्राची. पण हे जे सप्त ऋषी आहेत, या सप्त ऋषींचं प्रत्येक गोत्र आहे आणि या 7 जणांचा हा एवढा मोठा विस्तार आहे. बघा, 7 भावाचा नाही, हे मानसपुत्र आहेत ब्रह्मदेवाचे आणि त्यांनी हे जग निर्माण केलेलं आहे म्हणून त्यांची आठवण व्हावी. त्यांनी नुसते हे जग निर्माण केलं नाही, तर यातले अनेक माणसं सत्कार्याला लावलेले आहेत. त्याच्यामध्ये कश्यप मुनी आहे, अत्रि मुनी आहेत, भारद्वाज आहेत. या 7 ऋषीचा जर आपण विचार केला तर या सप्त ऋषीने आपलं स्वतःचं जीवन संपूर्ण या समाजाला समर्पित केलेलं आहे. आणि मला वाटतं त्या सप्त ऋषीपैकीच आज ज्यांचा पुण्यतिथी सोहळा आहे, हे सुद्धा एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. गजानन महाराजांचा जर विचार केला तर एका ऋषीसारखं जीवन त्यांनी जगलेलं आहे. बाकीच्या संतांना जसा त्रास झाला तसा महाराजांना झाला नाही, असं त्यांचं चरित्र जर वाचलं तर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. लोकांनी महाराजांना उसाने मारलं महाराज, हे तुम्ही कथा ऐकलेली आहे. पण ज्यांनी मारलं त्यांना तहान लागली असेल म्हणून त्याच अशा चिरकांड्या झालेल्या उसाला पिळून मारणाऱ्यांना रस पाजणारे महाराज आहेत. मला वाटतं सहनशीलता नावाचा गुण आपण महाराजांकडून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्या सहन कोणाला काही होत नाही, इकडचं नाही आमच्या तिकडचं सांगतो. घरात असो, दारात असो, समाजात असो, कुठेही असू द्या, ते कार्य कोणतं आहे हे सुद्धा माणूस पाहत नाही. पण सहनशीलतेच्या नावानं मात्र बोंब आहे महाराज. आपण ते नुसते पारायण करायचे, पण सहनशीलतेचा एक गुण साधा महाराजांचा घेतला नाही. काही जरी झालं तरी सुद्धा बोलायचं नाही, असा एखाद्या वेळेला गुण घ्या महाराजांकडून, म्हणजे इंजेक्शनाचा गुण येईल महाराज. नाही तर काय नुसतेच कीर्तन ऐकणं चालले. अहो, ज्यांनी मारलं त्याला
अक्षरशः रस पिळला आणि रस त्यांना पाजला हो महाराज गजानन महाराजांनी. दुसरं उदाहरण, महाराजांना हुरडा खाण्याकरिता नेलं, तिथं शेकोटी पेटवली, कंस भाजले आणि हुरडा खायची वेळ आणि वरचा आगीमोळ उठायची वेळ एक झाली. जे चतुर माणसं होते ते सगळे पळून गेले, पण महाराज आगीमोळाच्या कचाट्यात सापडले नाही. त्यांना ही लीला भक्तांना दाखवायची होती. संपूर्ण आगीमोह महाराजांच्या अंगावर येऊन सावते आहे, बसते आहे, पण तरी सुद्धा ते डोळे बंद करून कोणत्या अवस्थेत आहेत माहितीये का? त्या अच्युताच्या चिंतनामध्ये आहेत. गण गण गणात बोलते, गण गण गणात समर्पित केल्यासारखे महाराज डोळे बंद करून त्या आत्मचिंतनामध्ये निमग्न आहेत. माशा यायच्या तो रोग आल्या, चावायच्या तो रोग चावल्या आणि महाराजांनी एका क्षणामध्ये 3 प्रकारच्या शक्ती वापरल्या ज्या देवाकडे असतात. कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. एवढ्या माशा चावल्या तरी महाराजांना कणभरही त्याचं काहीही झालं नाही. हे त्यांनी जगाला दाखवून दिलं की कितीही कठीण प्रसंग निर्माण झाला जीवनाच्या प्रवासामध्ये तरी सुद्धा भगवंताचं नामचिंतन सोडू नका, हा संदेश त्यांनी जगाला दिला. आज आपल्या जीवनाकडे पहा, सुख असलं की माणूस सुखामध्ये परमार्थ करतो, पण फार बोटावर मोजले एवढी माणसं आहे. पण दुःखामध्ये मात्र माणसाला देव जरा जास्तच आठवतो, नाही का? इकडचं नाही, आमच्या तिकडचं सांगतो. दुःखाला काय रे देवा, मी एकटाच सापडलो का तुला? अरे तू एकटा नाही सापडला का? बाहेर रे मी बाहेर. हे दुःख जे आलं ते तुझ्या प्रारब्धाच्या योगाने तुला आले नाही. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, संतान, या सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहेत. आणि मग तू देवाला दोष कशाला देतो? साध्या माणसाला ही गोष्ट कळाली, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. हे भक्तिगीतात भावगीतात मांडायचं काम पडलं. पण याचं संतांनी असं सांगितलं की केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. अरे बाबा, हे सगळं जे केलेलं आहे हे तुझ्या कर्माचं फळ आहे. आणि म्हणून कर्म करताना बाकीच्या प्राण्यांना कळत नाही मंडळी, पण मनुष्य प्राणी असा आहे, याला मात्र कर्म करताना हे कर्म चांगलं आहे, विहित आहे का निषिद्ध आहे हे मात्र कळतं. आता इथे एखादी 500ची नोट पडली बरं का, ही उचलावी का न उचलावी हे आपल्याला कळतं का नाही? रस्त्याने एखादा अपघात झाला, याला मदत करावी का न करावी हे आपल्याला कळतं का नाही? एखादा असहाय्य झालेल्या रोगाने त्रस्त आहे, दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे, त्याला मदतीची गरज आहे, अशा वेळेला एक माणुसकीच्या नात्यानं आपणही त्याला थोडीशी मदत करावी हे आपल्याला कळतं, इतर प्राण्यांना कळणार नाही म्हणतात. मग आपण आपलं जे कर्म आहे ते कर्म चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला कळतं आपल्या दारातला कचरा आपण भरून टोपलीत टाकावा. पुणे महानगरपालिकेने, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने लाखो रुपयाचा खर्च करून त्याच्यावर काय केले, गाड्या तयार केल्या आहेत. त्या गाड्या कचरा वाहून येतात. पण इकडचं उलट आहे नेमकं महाराज, आम्ही आमच्या दरवाजातला कचरा दुसरीकडे लोटण्याचा प्रयत्न करतो. पुण्यात पिंपरी चिंचवडतला नाही, तिकडचं सांगतो भुगावातला आमच्या. मला सांगा, स्वच्छता हे
परमेश्वराचं दुसरं नाव आहे. गाडगे महाराजांनी अख्खं आयुष्य ज्याच्या करता घातलं. अरे तुम्हाला बाहेरचं नाही पण तुमचं दार तर स्वच्छ करा. गवळणी ज्या होत्या ना त्यांनी स्वतःचं दार स्वच्छ केलं मंडळी, बरं का. रांगोळ्या काढल्या दारामध्ये, सणा टाकला, समार्जन केलं, कथा कीर्तन सुरू केले. दुसऱ्याच्या दारात जाऊ नये, स्वतःच्या दारामध्ये. ज्या वेळेला आपण आपल्या घराचा विचार करू, ज्या वेळेला आपण आपल्या परिवाराचा विचार करू, ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःच्या अंतःकरणातल्या भक्ती मार्गाचा विचार करू, त्यावेळेला मग आपण इथून पुढच्या काळामध्ये इतरांना सांगू शकतो. अन्यथा आपल्याला सांगण्याचा कणभर सुद्धा अधिकार नाही. जी गोष्ट आपण केली नाही ती गोष्ट सांगण्याचा अधिकार पोचत नाही. संतांचं उलट आहे, त्यांनी आधी केले आणि मग सांगितले. आपलं उलट आहे, आपण करत काहीच नाही पण सांगायचं काम रोज चालू आहे. महाराज या कोरोना पासून इतके कीर्तनकार उत्पन्न झाले. अरे बाप्पा 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 काय ती ताया ताया मला कोण नाव नाही ठेवायचं पण सगळा टाइमपास आणि मनोरंजन आहे माझे. कीर्तनाच्या बाबतीचा जर विचार केला, कीर्तन चांग होते होय अंग हरिरूप. कीर्तनाच्या माध्यमातून देव अनुभूतीला येऊ शकतो. कीर्तनाच्या माध्यमातून देवाचा अनुभव साक्षात्कार होतो. कीर्तनाच्या माध्यमातून जर खऱ्या अर्थाने संत भेटले तर ते संत तुम्हाला डायरेक्ट देवाचं दर्शन घडवू शकतात. गजानन महाराजांच्या बाबतीतला एक विचार, पंढरपूरची वारी आहे. महाराजांच्या सोबत अनेक भक्तगण पंढरपूरला गेले पण एक त्यातला भोळा होता. आता पंढरपुराला जाणारे फार चॅप्टर लोक असतात बरं का, इकडचं नाही वारीतलं सांगतो. मंडळी तिथं ज्याचं तोच पाहतो, दुसऱ्याचा आशीर्वाद पाहत. पण गजानन महाराज असा जे बोळसट भक्त होता ते बिचारा गाफील अंडरपॅन्ट वाळवत बसला गडी. त्याचा परिणाम असा झाला, सगळे गेले, देवाचं दर्शन घेतलं आणि रिटर्न आले. आणि मग याला कळालं की आपले सहकारी दर्शना गेले पण जायचं कुठून हे माहित नाही, रस्ता काय माहित नाही. फक्त महाराज सोबत ज्ञानबा तुकाराम करत आले. मग महाराज रडायला लागले. महाराज सगळे आले, म्हणले झालं का दर्शन? म्हणले झालं. पण ह्यो याला जावं विचारलं तेव्हा महाराजाच्या पायावर डोकं ठेवून रडायला लागला. म्हणला महाराज सगळे देवाचं दर्शन घेऊन आले पण माझं काही दर्शन झालं नाही. महाराज म्हटले काळजी कशाला करतो, तुला देवाचं दर्शन घ्यायचं आहे ना, 2 मिनिटं डोळे बंद कर. डोळे बंद केले आणि महाराज स्वतः पांडुरंगाच्या रूपामध्ये प्रगट झाले. हे दास या भक्ती याच्यामध्ये आहे का नाही महाराज? प्रत्यक्ष पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये संत गजानन महाराजांनी आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरिता त्या भक्ताला दर्शन दिलं मंडळी. म्हणजे देव आणि संत हे वेगळे नाही हे आपल्याला या गोष्टीवरून कळून चुकते. आज गजानन महाराजांचे ज्या ज्या ठिकाणी भक्त आहेत आणि ज्यांना ज्यांना कणभर महाराजांची अनुभूती आलेली आहे ती सगळी मंडळी अगदी जीवापासून जीवापाड महाराजांवर प्रेम करतात. सेवेच्या बाबतीचा जर विचार केला तर महाराज इतकी निश्चिम भावानं सेवा करतात. मला शेगावला जाण्याचा योग आला. आता माणसाचा स्वभाव असा आहे, त्याला शांत बसणं फार अवघड आहे. इकडचं नाही तिकडचं सांगतो. वारीत जरी असला तर तो गप्पा मारेल, इकडच्या काढेल तिकडच्या काढेल. पण उभा असताना भगवंताचं नाम चिंतन करावं, भगवंत देवाने जे नामचिंतन केलं ते करावं असं तो म्हणणार नाही. कीर्तन झाल्यानंतर जेवायला बसायचं ना, तिथं जास्त बोलायची काही गरज आहे का? मी वारीत चालतो म्हणून मला माहिती आहे वारीत सांगावं लागतं कृपया शांतता राखा. महाराज तसे सगळे मंडळी बोलतायत पण तिथं सेवाधारी मंडळीचे निष्ठेनं श्रद्धेनं विश्वासानं महाराज हेच आपलं दैवत आहे असं म्हणून तिथं सेवा करायला येतात. असं म्हणतात 1-1 वर्ष तिथं सेवा करण्याकरिता नंबर लावा लागतो. ते फक्त हातामध्ये पाटी लिहितात, कृपया शांतता राखा. जे बोला लागले त्यांच्या पुढे पाटी दाखवतात. कारण आधी केले मग त्याच्याशिवाय पर्याय नाही महाराज. मग पुढच्याला थोडी लाज वाटते आणि पुढचे जरा शांत बसतात. मला सांगायचं तात्पर्य हे आहे की संतांचा एक एक गुण घेण्यासारखा आहे. संत म्हणजे देवाचे मूर्तिमंत चालते बोलते प्रतिबिंब आहे. ते ज्ञानाचे चालते बिंब. चांगला विचार जर केला तर ज्ञानच त्यांच्या रूपानं या मृत्यू लोकामध्ये प्रगट होतं महाराज. आणि अज्ञान रूपी अंधकारामध्ये जीवनाचा प्रवास करणाऱ्या प्रत्येक जीवाला सन्मार्ग दाखवण्याचं काम संत करत असतात.
मला वाटतं आपण सगळेच सन्मार्गाच्या रस्त्याने चालणारे पतित आहोत. मी कीर्तनकार असे म्हणजे मला जास्त समजलं असं नाही बरं का. मी तर तुमच्यातला एक अगदी खालच्या दर्जाचा आहे, पण तुम्ही सगळे सुज्ञ मंडळी आहात. वयाने वयोवृद्ध आहात, ज्ञानाने ज्ञानवृद्ध आहात आणि तपाने तपवृद्ध आहात. तुमच्या हातामध्ये फक्त चांगले कर्म करणं ही गोष्ट आता इथून पुढच्या काळात आहे. जे तुम्ही मिळवणार आहात, जे धन तुमच्याकडे असणार आहे, ते धन स्वकष्टार्जित जर असेल तर तुम्हाला शेवटच्या क्षणाला देवाला बोलवायची गरज नाही. देवा याने मला घेऊन जा. आनंदाने तुम्हाला